नमस्कार. वेळ काढून या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मी समीर जाधव. आत्ता जस्ट साईटवरून आलो आहे. अजून आंघोळ बिंघोळ काय नाही केली. चिकन आणलं. आज चिकन बनवायचं आहे. तर चिकन मॅरिनेशनला टाकून नाव करतो. चिकन व्यवस्थित साफ करून घेतलं आहे. आता याला मॅरिनेशनला लावूया. हळद घेतलं आहे. हा घरगुती मसाला, हा तिखट आहे, हा अर्धा चमच घेतला आहे. आलं लसणाची पेस्ट आणि हा आगरी मसाला, हा एवढा तिखट नाही, हा चवीला लागतो म्हणून हा घेतलेला आहे. आता आपण फक्त टाकूया, याच्यामध्येच मॅरिनेशन होऊन जाईल. वरून मीठ पण ॲड करीन. चवीनुसार मीठ पण ॲड केलं आहे. आता मॅरिनेशनला लावूया. झाकण लावून ठेवतो. आता संपा विषय. आता झाली नाव. आता कांदे वगैरे कापून घेतो. पुढच्या प्रोसिजरला तयार. आता याच्यामध्ये मी एक बारीक टमाटा घेतला आहे, 2 कांदे घेतलेत आणि सुकलेल्या मिरच्या आहेत, या 4 घेतलेल्या आहेत. याची बारीक पेस्ट करायची आहे. बारीक पेस्ट करताना याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे टाकायची होती मला, बट कोथिंबीरच नाही रूमवर. क्या करे, बैचलर्स, हम बैचलर्स, हमारे साथ ऐसा ही होता है. सो सैड, लेकिन बनाएगा, अच्छा बनाएगा. लेट्स प्रोसीड. झाकण कुठं आहे? 1 मिनिट. आता वळूया कुकिंगकडे. कुकिंग मी कढईमध्ये बनवायला प्रेफर करतो. तुम्हाला जर दुसरं काय असं मोठं भांड लागत असेल तर इट्स युअर चॉईस. चालू करूया. कढई तापायला ठेवली आहे. तापल्यावरती त्याच्यात तेल टाकतो, खडा मसाला टाकतो आणि बाकीची प्रोसिजर चालू करतो. तेल तापलेलं आहे. त्याच्यामध्ये आता तापलेल्या तेलात आता खडे मसाले टाकतोय. काळी मिरी, फूल, दालचिनी, तेजपत्ता, झालं व्यवस्थित भाजून झालं. आता त्याच्यामध्ये पेस्ट टाकूया कांदा टमाटरची आणि व्यवस्थित परतवून घेऊया. कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे आपलं पेस्ट आणि दुसऱ्या गॅसवरती हाय ॲज इट इज चिकन ठेवलेलं आहे. चिकनला पाणी सुटेल. आपण पाणी वगैरे काय एक्स्ट्रा ॲड नाही करायचं, तेल वगैरे काय एक्स्ट्रा ॲड नाही करायचं. ऑटोमॅटिक ते होऊन जाईल. थोडं झाकून ठेवायचं बस. वाफ जमली. बघा चिकनमध्ये किती पाणी सुटलंय. याचं पण आता तेल सुटायला लागले. याच्यामध्ये आता गरम मसाला, धना जिरा पावडर आणि काळी मिरी पावडर एवढं टाकलं की आपला मसाला इथं रेडी, चिकन इथं रेडी. एक अजून 10 मिनटं चिकनला हे करून ठेवतो, झाकून ठेवतो, व्यवस्थित होईल म्हणजे. पाव चम्मच गरम मसाला, जिरा पावडर, धना पावडर, तिन्ही पाव चम्मच, जास्त नाही.
नाहीतर मग ते तोंडाला भाजेल. आता 70% चिकन शिजलेलं आहे व्यवस्थित. आता हे चिकन टाकूया याच्यात आणि मग अजून एक 10-15 मिनटं ह्याच्यात शिजू द्यायचं. मग आपलं चिकन खायला तयार. टोपातून पूर्ण चिकन खाली गेलं आहे याच्यामध्ये. आता व्यवस्थित परतवून घेऊया आणि मग चिकन सुका तयार. होत आलं आता चिकन. 10 मिनटात होईल. त्याला झाकून ठेवतो. थोडंसं पाणी वाढवतो आणि झाकून ठेवतो. चिकन आता गळायची सुरुवात झाली आहे. एक 5-7 मिनटात होऊन जाईल. पुन्हा त्याला झाकूनच ठेवूया. 1 2 3. नाईस. वाह, सुगंध पण लय छान येतोय. एक नंबर, एक नंबर. प्रॉपर शिजले सुद्धा. बेस्ट झालं चिकन. लय भारी. करतो मजा. बाय बाय. बाय बाय.